नमस्कार दोस्तों, मैं हूँ आपका दोस्त सीडी ब्लॉग्स। स्वागत है मेरे YouTube चैनल में। तो आज अभी बैठेंगे हम लोग सोलापुर की ट्रेन में। CST से हम लोग पकड़ेंगे 10:40 की ट्रेन। हम लोग बहुत जल्दी निकले, 9:15 को ही निकले हैं, क्योंकि डब्बे देखेंगे मतलब किधर क्या बैठने का। और हम लोग 2 जन नहीं, हम लोग 10 जन हैं। तो अभी ट्रेन के लिए रुके और एक मेंबर जुड़ रहे हैं जो पहले भी वीडियो में था, तो दिखा दूंगा कौन है वो। तो हमारे साथ ये बैग है, ये छतरी, अम्ब्रेला, मम्मी, मेरे साथ एक मेरी बैग है और हमारे साथ एक ये बहुत बड़ी छतरी है, छतरी नहीं सॉरी, मेरे साथ ये बहुत बड़ी अगरबत्ती है, देख ही सकते हो। ये मेरे हाइट से भी थोड़ी छोटी है, मतलब मेरा आप शोल्डर पे लग रही है इतनी बड़ी अगरबत्ती। और यह अगरबत्ती अक्कलकोट में रहती है। ये अगरबत्ती 14 घंटा रहती है, प्लॅटफॉर्म क्रमांक 2 जलाते तो 14 घंटा रहती है। 10 मिनिटांची अर्बन लाईनवरून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी 12 डब्यांची। ये हमारा नंबर है। तो फाइनली ट्रेन में बैठ चुका हूँ मैं, और वो मम्मी और श्रावणी गए लेडीज डिब्बे में और मैं जेंट्स में बैठा हूँ। अभी डायरेक्ट बाहर का भी तो कुछ दिखा नहीं सकता क्योंकि बहुत फालतू हो गया, मतलब अंधेरा हो गया, इसीलिए तो अभी डायरेक्ट CST को ही मिलते हैं। तो फाइनली हम लोग पहुँच गए CST स्टेशन और पीछे ही हमारी ट्रेन लगी है। 10 बजे हम लोग आए और अभी तक 20 मिनट्स बाकी है निकलने के लिए। हाँ, कल सुबह पहुँचेंगे। अभी 10:40 की है, अभी कल सुबह पहुँचेंगे हम लोग सोलापुर। उसके बाद देखते हैं कितना क्या, और एंड में मैं आपको खर्चा तो बताऊँगा कितना क्या हुआ वगैरह, ट्रेन का, ट्रैवलिंग का और खाना पीने का, रहने का वगैरह। तर फायनली टाईम झाले झोपायचं, मी वरती झोपलो, बाय बाय, गुड नाईट, भेटू तुम्हाला सो फाइनली हम लोग पहुंच चुके हैं सोलापुर स्टेशन। अभी इधर से हम लोग डायरेक्ट जाएंगे अक्कलकोट। हम लोगों ने प्राइवेट गाड़ी किया था, इधर से हम डायरेक्ट जाएंगे सोलापुर और उधर से फ्रेश होने के बाद देखेंगे किधर जाएंगे और किधर नहीं। तो हम लोग का अभी पहला ब्रेक है होटल वसंतवाड़ा, जो अभी सोलापुर अक्कलकोट के हाईवे में जो लगा है वो फर्स्ट ब्रेक है। अभी टी मतलब नाश्ता करेंगे और इधर से देखते आगे डायरेक्ट अक्कलकोट जाएंगे। फाइनली हम लोग हमारा जो स्टे लोकेशन है वहाँ पे आ चुके हैं। मतलब ये जो पीछे जो बंगलो दिख रहा है वो हमारा स्टे लोकेशन है आज का और कल का। मतलब आज रात इधर रुकेंगे और कल सुबह निकलेंगे। तो आज का प्लॅन आहे की आज अक्कलकोट, गाणगापूर हे दोन करायचं। त्याच्यामध्ये जे पण म्हणजे लोकेशन भेटतील तिथे जायचं। त्याच्यानंतर उद्या पंढरपूर आणि तुळजापूर करायचं आहे आणि तिथूनच डायरेक्ट सोलापूर पकडून रात्रीची ट्रेन पकडून मग मुंबईला निघायचं आहे, असा प्लॅन आहे। आता बघू, वाजले 9:30, आता आंघोळ करायची, आंघोळ केल्यानंतर मग निघू। हो, कसं काय होतं ते सांगतो तुम्हाला। तर आता आमचं आवरून झालं, तर आता आम्ही पहिलं जाणार अक्कलकोटला। अक्कलकोट आहे आणि हा माझा लुक आहे, सदरा आणि जीन्स। मला वाटलं सेल्फी वाला
तर आता आम्ही आलो संगम रक्त टेम्पलमध्ये. तर ते भीमा नदीमध्ये दिवे सोडले आहेत. आता वरती चालू आहे संगम मंदिरमध्ये पाया पडायला. आणि इथे जर तुम्ही गाणगापूरमध्ये आलात तर गाणगापूरवरून तुम्हाला ऑटोज घ्यायला लागणार. हे कंपल्सरी आहे बिकॉज ते ऑटोवाल्यांचं युनियन आहे. सो 30 रुपीज पर ऑटो आहे. तर या इच्छापूर्ती झाड जिथे सगळ्यांनी धागे बांधून आपली इच्छा बांधलेली आहेत. तर हे आहे भस्माचं डोंगर. याला इथे असं मानलं जातं की ज्याला कुठल्याही अंगाला जो त्रास असेल तिथे फक्त इकडचं जे भस्म आहे म्हणजे याची जी माती आहे ती लावली की ते त्रास निघून जातो जो पण आहे ते. तर आम्ही पण जेवढे लोक इथे आलो तेवढ्या लोकांनी सगळ्यांनी लावलं आहे. आणि आम्ही काही गोष्टी पार्सल करून घरी घेऊन जातो म्हणजे पिशवीमध्ये भरून घरी घेऊन जातो. आणि ते गायींना खायला देतात. टोच या बटर टोच खायला देतात. तर आता आम्ही पोहोचलोय गाणगापूर गाणगापूर मंदिरमध्ये जे कर्नाटक बॉर्डरमध्ये आहे. फायनली दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये शूट करायला देत नाही. कुठल्याही मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. सो इथून आता बघू पुढे काय प्लॅन होतं आहे आणि काय नाही ते कदाचित जेवायला जाऊ कुठे जाऊ बघू सांगतो तुम्हाला. तू येणार नाही भूक लागली चांगली लागते तसं नाही. तर आता आम्ही आलो जेवायला सैराट हॉटेलमध्ये. गाणगापूर मंदिरच्या बाहेरच आहे. 140 रुपीची प्लेट आहे. ओके आहे ॲज ऑफरोड बॅच राहून. सो तुम्ही पण येऊन ट्राय करू शकता जर तुम्हाला भूक लागली असेल तर. फायनली आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि अगरबत्ती मला दिले पकडायला आपण. श्री स्वामी समर्थ तू अवधूता सतजननाथा शल्य विघाता. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. तर आमचं दर्शन झालं आहे. तर आता आम्ही चाललो आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला. 8 वाजता महाप्रसाद होतो रात्रीचा आणि याच्यानंतर मग आता आम्ही जाऊ घरी. पहिले महाप्रसादाचा लाभ घेऊ. दर्शन सुद्धा झालं. मी समर्थ श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ भक्त निवास स्थानमध्ये येऊन तुम्ही राहू शकतात. आंघोळीसाठी जाऊ शकतात किंवा रूम बुक करूनही राहू शकतात. तिथे तसं फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली आहे.
महाप्रसादाचा टाईम आहे दुपारी 12 वाजता आणि रात्री 8 वाजता. जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ. काही वर्षांनी तुम्हाला अक्कलकोट स्वामी समर्थ भक्त निवास असा दिसणार आहे. तर आम्हाला तिथे भाग्य लागलं की आम्ही बाकीच्यांना महाप्रसादाचा सेवन वाढले. समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. तर फायनली घरी आलो आहे आम्ही. चेंजेस झाले. आता रेस्ट करणार आहे आणि उद्या सकाळी 5 वाजता काकड आरती आहे. सो ती काकड आरती घ्यायची आहे सकाळी 5 वाजता अक्कलकोटला. आणि आम्ही अक्कलकोटच्या इथे थोड्या जवळ पुढे एक बंगलो टाईपमध्ये राहायला आलो आहे. जरा भेटू तुम्हाला उद्या. बाय. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी